ब्रेकनंतर मी शिल्पा पुन्हा एकदा भाग्यविजय आमच्या विशेष आणि खास कार्यक्रमात स्वागत करते। आपल्याला मार्गदर्शन करतायत औरंगाबादचे डॉक्टर विजय साटोरीकर। विवाह योग आणि वैवाहिक समस्या या विषयावरती ते आज आपल्याला मार्गदर्शन करतायत। सर, अशुभ नक्षत्रावरती ज्या वधूवरांचा जन्म होतो त्यांच्या कुंडल्या जनरली नाकारल्या जातात विवाहासाठी, तर असं का? मुळात काय लोकांमध्ये जे पहिल्या काळामध्ये काय होतं की हे जे आश्लेषा नक्षत्र आहे, मूळ नक्षत्र आहे, ज्येष्ठा नक्षत्र आहे, हे जे अशुभ नक्षत्र मानलं जातं किंवा मघा नक्षत्राचं पहिलं चरण, हे याच्यावरून पहिल्या काळामध्ये असं सांगायचं की आता मघा नक्षत्रातलं पहिलं चरण असेल तर ते सासूच्या जीवावर बेततं, अशी गोष्टी काही. आणि त्याचं कारण काय होतं की ते जे विषारी नक्षत्र आहेत ते, आणि त्यामुळे काय होतं की ते अतिरेकी विचाराचे व्यक्ती असतात, त्याच्यामुळे तिथे थोडे त्या कुटुंबामध्ये अशांतता निर्माण होऊ शकते. त्यामुळं ह्या गोष्टी जुन्या काळामध्ये त्यांनी त्याची पूजा करून घ्यावी किंवा शांती करून घ्यावी म्हणून अशा काही काल्पनिक गोष्टी, म्हणजे काल्पनिक भीती निर्माण केलेली आहे की सासूच्या जीवावर उठणं, भाव्याच्या, देराच्या, नवऱ्याच्या, जे काय असेल. पण माझं मत असं काही नसतं की विषारी नक्षत्रावर जरी जन्म झालेला असेल तरी त्यांची जर विधिवत पूजा करून शांती केलेली असेल तर त्या नक्षत्राच्या व्यक्तीसोबत विवाह करायला काही हरकत नसतं. ओके सर, आता मी सगळ्यात महत्त्वाच्या विषयावरती ते म्हणजे मंगळाच्या विषयावरती, म्हणजे ज्या वराची किंवा वधूची कुंडली मांगलिक असते त्याच्याबद्दल सुद्धा थोडेसे मिसकन्सेप्शन्स आहेत. म्हणजे करावं की नाही, मंगळच्या व्यक्तीचं लग्न नॉन मांगलिक व्यक्तीशी करावं की नाही, याच्याबद्दल पण खूप मिसकन्सेप्शन. ते नेमके काय? हा जो विषय आहे ना, याच्यानंतरचा जो एपिसोड आहे आपला तो आपण मांगलिक दोषावरच घेतलेला आहे. खूप बरं झालं. काय असतं की बऱ्याच लोकांच्या मनामध्ये मंगल दोष या बाबतीमध्ये शंका कुशंका आहेत, आणि त्यामुळे बरेचदा काय होतं की चांगले चांगले स्थळ आलेले आपण नाकारतो किंवा त्यामुळे विवाहयोग सुद्धा लांबतात. तर मंगळ जो आहे तो अमंगल कधीच करत नाही. फक्त त्याची स्थानानुसार, कारण तो पापग्रह आहे, स्थानानुसार त्याचे परिणाम देत असतो. त्यानुसार त्याचे काही विविध उपाय आहेत. आता मी पुढच्या एपिसोडमध्ये तर डिटेलमध्ये सांगणार आहे, पण थोडक्यात सांगतो की त्याचे मंगल दोष नाहीसा होण्यासाठी 54 प्रकारचे आपण उपाय विना खर्ची उपाय, 54 प्रकारचे उपाय आपण करू शकतो की ज्याला खर्च लागत नाही, किंवा ते वधूवराच्या कुंडली एकमेकाच्या कुंडलीवरून सुद्धा बरेचसे मंगलिक दोष ते नाहीसे होतात. समजा एखाद्या वधूच्या कुंडलीमध्ये चतुर्थ स्थानात किंवा प्रथम स्थानात मंगळ असेल आणि वराच्या कुंडलीमध्ये जर त्याच ठिकाणी पापग्रह कोणता असेल तर तो मंगळाचा दोष नाहीसा होतो. तर असे अनेक, जसं सूर्य आहे, शनी आहे, राहू केतू, हे पापग्रह जर त्या ठिकाणी असेल तर मंगळाचा दोष नाहीसा होतो. तसं कर्केचा मंगळ असेल तरी तो दोष लागत नाही, मकरेचा वृश्चिकेचा असेल तरी लागत नाही. तर असे अनेक जे आहेत. फक्त मंगलिक दोष म्हणजे काय होतं की जनरली हे पुस्तक वाचून लोक काय करतात की प्रथम स्थान, चतुर्थ स्थान, सप्तम स्थान, अष्टम स्थान आणि द्वादश म्हणजे 12वे स्थान या ठिकाणी मंगळ असेल की डायरेक्ट पत्रिका बाजूला ठेवून जातात त्या मुलीला किंवा मुलाला मंगळ आहे मग नको. मंगळ असेल की घटस्फोटच होईल किंवा मग दोघांमध्ये वैवाहिक जीवनामध्ये अडचणी खूप येतील किंवा दोघांच्या जीवावर बेतू शकतं, ह्या सगळ्या गोष्टी खोट्यात. फक्त काय होतं की प्रथम स्थानामध्ये मंगळ असेल तर दोघांच्या विचारामध्ये त्याला काय म्हणतो ॲटिट्यूडमध्ये खूप तफावत असते. चतुर्थात असेल तर कौटुंबिक जीवनाला त्रासदायक असतं. सप्तमात असेल तर पती पत्नीच्या दोघांच्या व्यवहारासंबंधी त्रासदायक असतो. अष्टमात असेल तर आरोग्यासंबंधी काही प्रॉब्लेम क्रिएट करतो. व्ययात असेल तर आर्थिक नुकसानी बाबतीमध्ये त्याचा विचार केला जातो. पण ह्या सगळ्या गोष्टीला उपाय असतात. असं कोणतीही समस्या नाही की त्याच्यावर उपाय नाहीये. ते उपाय आपण करणं गरजेचं असतं. आणि मंगळ आहे कुंडलीमध्ये म्हणून ती पत्रिका नाकारणं हे एकदम चुकीचं आहे. तुम्ही जाणकार ज्योतिषाचा सल्ला घ्या. मंगळ दोष नाहीसा कसा होतो हे पहा. त्याच्यावर खूप आहे. कुंभविवाह आहे, अशा अनेक विधी आहेत जे आपण पाहतो की फिल्म स्टार सुद्धा ही विधी करतात. आणि असे अनेक विधी आहेत की त्याच्यामुळे आपण मंगळ दोष आपण नाहीसा करू शकतो किंवा त्याची जी तीव्रता आहे आपण ती कमी करू शकतो. सर, विवाह समस्या जेव्हा निर्माण होतात दोन व्यक्तींमध्ये तर त्याच्यावरती रत्नांचा काही उपयोग होतो का? रत्न घातल्याने काही फरक पडू शकतो? कसं असतं, आता बरेच असे जातक माझ्याकडे येतात की आता आजकाल मुली पण IT क्षेत्रामध्ये आहेत किंवा मेडिकल फील्डमध्ये आहेत की त्यांना जे अनुष्ठान करण्यासारखा वेळ नसतो. आणि आमच्याकडे जेव्हा त्यांचे पालक त्यांची पत्रिका घेऊन येतात की आमच्या मुलीचं विवाह जमत नाही, आणि कारण ते करिअरमुळे सुद्धा वेळ लागलेला असतो त्यांच्या विवाहाला, आणि जेव्हा मग ते विवाहाला तयार होतात तेव्हा त्यांच्या लेव्हलचा मुलगा किंवा मुलगी भेटणं पण मुश्किल होऊन जातं. मग अशा वेळेस विवाहाला मनासारखी मुलगी किंवा मुलगा भेटत नाही. तर अशा वेळेस आम्ही त्यांना काही उपाय देत असतो की ते उपाय मंत्राच्या मंत्र प्रकारामध्ये असतात, यंत्र प्रकारामध्ये असतात, काही पूजेच्या प्रकारामध्ये असतात. मग त्या मुलींना ते करायला किंवा मुलांना ते करायला जमत नाही, कारण त्यांचं शेड्यूलच एवढं टाईट असतं की त्यांना सकाळीपासून संध्याकाळपर्यंत ऑफिसचे काम किंवा कोणतेही काम असतात. त्या कामामुळे अशा वेळेस त्यांना लवकर रिझल्ट येण्यासाठी रत्न फार कामाचे असतात. की रत्न धारण केल्यानंतर मग ते रत्न कोणतं धारण करायचं, तर मग
त्यांच्या सप्तम स्थान जे विवाहासाठी आपण लाईफ पार्टनरचं स्थान म्हणून पाहतो किंवा पंचम स्थानाशी संबंधित त्या संबंधित आपण पाहू शकतो किंवा भाग्य नवम स्थानाशी संबंधित जे रत्न आहेत ते आपण त्यांना धारण करायला दिलं तर निश्चित त्यांची विवाहाची योग लवकरात लवकर जुळून येऊ शकते. ओके. आणि सर अजून एक आत्ताचा जो मी प्रश्न विचारणार आहे त्याचं उत्तर मला वाटतं खूप लोकांना हवं आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला तो प्रश्न विचारते आहे की लव्ह मॅरेज ज्यांना करायचं असतं तर त्या सगळ्यांसाठी तुम्ही काय सल्ला द्या? महत्वाची गोष्ट, एक आनंदाची गोष्ट तुला एक सांगतो याच्यामध्ये की लव्ह मॅरेज आजकाल पहिल्या काळासारखं राहिलं नाही. लव्ह मॅरेज पहिले कसं पळून जाणं, लग्न करणं हे लव्ह मॅरेजचं एक हे ठराविक की काहीतरी लफड्यान केलं. लव्ह मॅरेजला लफडं नाही समजत आजकाल. एक घरचे आजकालचे मुलं मुली पण फार हुशार झालेत आणि त्या बाबतीमध्ये ते निर्णय घेताना आता माझ्याकडे बरेच असे मुलं मुली येतात की त्यांचं अफेअर असतं एकमेकावर आणि ते येतात आणि ते म्हणतात की आधी माझ्याकडे येऊन पत्रिका पाहून जातात की जुळती का नाही. बरं जुळल्यानंतर मग आमच्या घरातून त्यांना काय विरोध होईल, त्यांच्या घरातून म्हणजे त्या मुलीकडच्याच्या किंवा मुलाकडच्याच्या, मग ते होऊ नये याच्यासाठी काय उपाय. म्हणजे त्यांची इच्छा असते की आपल्या लग्नाला दोन्हीकडची कुटुंब उपस्थित राहावेत आणि त्यांचे दोघांचे आशीर्वाद त्यांना मिळावेत. ही एक फार आनंदाची आणि चांगलं एक पाऊल मी मानतो. कारण आणि मुला मुलींचं पण म्हणणं असं असतं की त्यांनी जर नाही म्हणले तर आम्ही इथे थांबायला तयार आहेत. ही पण मानसिकता आजकालच्या मुला मुलींची आहे. ही खूप उत्तम गोष्ट आहे. कारण असं जर नसेल तर मग तिथे आई वडिलांना सुद्धा मानसिक त्रास होणार नाही आणि जेणेकरून आई वडील आजकाल बरेच मुला मुलींना समजून पण घेतात. कारण त्यांना माहिती की आजकालचं जे 2021व्या शतकामध्ये आपण आहेत तर ह्या गोष्टी आहेतच. आता जातीपाती किंवा आर्थिक बाबतीवर नसतं, पण शेवटी आई वडिलांना एक चिंता असते की आपली मुलगी किंवा मुलगा किंवा मुली बाबतीमध्ये जास्त चिंता असते की आपली मुलगी दुसऱ्याच्या घरात जाणार आहे तर त्याची आर्थिक परिस्थिती किंवा त्याची कमाईचे साधन काय आहेत हे तपासून पाहणं, ते माणसं कसे आहेत, त्यांचे स्वभाव कसे आहेत हे जाणून घेणं गरजेचं असतं. पण लव्ह मॅरेज करताना एक करायला हरकत नाही. प्रेम हे होत असतं, केल्यानं होत नसतं, ते ऑटोमॅटिक होत असतं. असं आपण जुन्या पिक्चर पासून ऐकत आलो, प्यार किया नाही जाता हो जाता है. तर प्रेम केल्यानंतर मग तिथं पत्रिका पाहण्यात काहीच मजा नसते. कारण तुमचं एक तर प्रेम ऑलरेडी झालेलं असतं. त्यावेळेस मग माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना एक सांगत असतो, आता तुम्ही प्रेम तर केलं, आता नंतर माझ्याकडे येऊन उपयोग नाही. समजा मी जर याच्यामध्ये काही त्रुटी काढल्या किंवा हे असं जमत नाही तर ते पाप मला आहे ना. तर त्यामुळं मी त्या ठिकाणी फार सावध पवित्रा घेत असतो की त्यांना सांगत असतो की हरकत नाही, तुम्ही प्रेम केलं तर ह्या अडचणी येऊ शकतात पण त्याच्यावर हे उपाय पण असू शकतात. हे उपाय करा तुम्ही आणि घरच्यांना सांगून करा. त्यांनाही कुठं हर्ट नाही झाले पाहिजेत ते आणि दोघांनी केलं. आणि आजकालचं मॅच्युअर प्रेम आहे. पहिले जसं 11वी 12वीच्या मुलांचं जे प्रेम असायचं तसं नाही, आजकालचं मॅच्युअर प्रेम आहे. त्याच्यामुळे ते आजकालचे प्रेमविवाह हे सक्सेस पण होतात. थोड्याफार प्रमाणामध्ये तेथे वादविवाद होतात पण ते थोडं गैरसमजुतीमुळे होतात किंवा इगो प्रॉब्लेममुळे होतात. पण तेवढं जर सोडलं तर काय असतं, प्रॉब्लेम काय येतात की लग्नाच्या आधी दोघं एकमेकाला भरपूर वेळ देतात. खरं आहे. आणि चॅटिंग असते, फोनवर बोलणं असतं. म्हणलं तिथं तो भेटायला जातो, म्हणलं तर काम करतो फोनवर तो. आणि लग्न झाल्यानंतर त्याला माहित असतं की ही वस्तू माझी आहे, आता ही कुठे जाणार आहे. मग तो थोडं दुर्लक्षही करतो आणि बाकीच्या गोष्टीमध्ये गुंतला जातो. जिम्मेदारी पण त्याच्यावर आलेली असते. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार त्या मुलीनं पण केला पाहिजे की आता आपण त्याच्या घरात गेलो तर त्याला आई वडिलाचं आणि सगळ्यांचं मन पण राखायचं आणि त्याला जिम्मेदारी पण वाढली, त्याच्यामुळे वेळ कमी देत असेल तो तर त्या गोष्टीमुळे नाराज नाही व्हायला पाहिजे आणि मुलांनी पण थोडा वेळ द्यायला पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी जर समन्वयानं घेतल्या दोघांनी तर निश्चित त्याच्यामध्ये आनंद होऊ शकतो. नक्कीच खूप छान सर तुम्ही या लव्ह मॅरेजच्या कॉन्सेप्ट बद्दल सांगितलेलं आहे. पण अनेकदा असं होतं ना सर की आई वडील काही सिच्युएशन्स मध्ये असं होतात की ऐकतच नाही. त्यांना असं वाटतं की आपलं जे पाल्य आहे ना ते फार लहान आहे, त्यांना हे काही कळत नाही, मग कोणीतरी फसवेल, मग ती मुलगी छानच नाहीये, मग तो मुलगाच छान नाहीये. तर मग अशा वेळेस काय करता येऊ शकतं? कसं असतं शिल्पा, एक सांगतो तुला, विरोध करायचा म्हणून करायचा असेल तर तिथं काही पर्याय नसतो. बरोबर. हा, तिथं तुम्हाला तसे आता माझ्याकडे असे एक स्थळ एक आले की तिथं माहित होतं की तो मुलगा, ती मुलगी करोडपतीची होती, व्यापाऱ्याची मुलगी होती आणि तिने एका आईस्क्रीम विकणाऱ्या मुलासोबत प्रेम केलं. ओके. आता तिच्या आई वडिलांना माहित होतं की ही त्याच्यासोबत राहू शकत नाही आणि त्याची परिस्थिती पण नव्हती आणि अशा वेळेस त्यांनी विरोध केला. विरोध केला तर ती घरून जाऊन पळून जाऊन त्यांनी लग्न केलं आणि नंतर तिला जे काय त्रास व्हायचा तो झाला आणि शेवटी 6 महिन्यामध्ये त्यांचं ब्रेकअप झाला. तर अशा वेळेस माझं म्हणणं की आई वडिलांना तिथं ठाम राहणं गरजेचं असतं. पण बरेचदा असं होतं की आई वडील फक्त स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी विरोध करतात बऱ्याच ठिकाणी. तर अशा वेळेस माझं म्हणणं की विरोध करायचा म्हणून करू नका, तुम्ही जाणून घ्या समोरच्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये पात्रता काय आहे,
ते जाणून घ्या. तिथे जर तुम्हाला काही असेल चुकीचं त्रुटी वाटत असेल तर ती कशी क्लिअर करता येईल ह्याचा विचार करा आणि नंतर मग विरोध करा. आणि मुद्दामच हिला कळत नाही किंवा मुलाला कळतच नाहीये, त्याला निर्णय घेता येत नाही असं म्हणून जर तुम्ही विरोध करत असाल तर तुमचा पाल्य तुमच्यापासून मनाने लांब निघून जाईल. कारण बरेचदा मी पाहतो की जेव्हा एखाद्या लव्ह मॅरेजमध्ये विरोध होतो तेव्हा मी पाहिलेलं आहे की विलन हे आईवडील ठरतात. आता बऱ्याचदा माझ्याकडे असे पालक येतात की आमच्या मुलीचा अमुक अमुक मुलासोबत आहे आणि ते होऊ नये याच्यासाठी मी त्यांना आधी सांगत असतो तुम्ही विरोध करणं बंद करा. कारण तुम्ही विलन होतात आणि तुम्ही जेव्हा विलन होतात तेव्हा ते तुमच्यापासून तिला काय वाटतं की मग आपलं सगळ्यात काळजी घेणारा जगात एकमेव माणूस आहे तो म्हणजे तिच्यावर तो प्रेम करतो तो. मग तुम्ही तिला व्यवस्थित समजून घ्या, तिचं म्हणणं काय ते ऐकून घ्या. मग ते मुलगा असेल किंवा मुलगी असेल ऐकून घ्या त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे. म्हणजे ते मोकळ्या गोष्टी तुम्हाला सांगतील. म्हणजे पुढे काही जे उद्भवणार आहे संकट कोणत्याही प्रकारचं ते उद्भवणार नाही आणि समन्वयानं तुम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. नक्कीच भाग्यविजयमध्ये ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत, पण आणखी एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबते. तुम्ही कुठेही जाऊ नका.